जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. अंतिम टप्प्यात रजिस्ट्रेशन आलंय. उद्याची जी काही लास्ट डेट असणार आहे 14 जानेवारी 2026. तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि सध्याच्या घडीला जे काही महत्त्वाचं टीईटी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नोव्हेंबर 2025 मध्ये जी काही परीक्षा सध्या बघा कंडक्ट केली होती महा टीईटी. तर त्या टीईटी परीक्षेसंदर्भात जी काही आक्षेप सध्या बघा फर्स्ट अँसर की नुसार मागवण्यात आले होते. त्यानंतर आताच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी फायनल जी काही अँसर की आहे तर ती सध्या बघा पब्लिश झालेली आहे. तर आपापल्या परीने आपली जी काही तुम्ही जे माध्यमातून सध्या परीक्षा दिलेली असेल तर त्या संदर्भात जे काही अँसर की असेल तर ती फायनल अँसर की सध्या चेक करून घ्या. त्यासाठी बघा इथं प्रसिद्धीपत्रक सध्या ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी काही अंतिम उत्तर सूची संदर्भात इथं प्रसिद्धी सध्या बघा दिलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तर सूची 19/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक 27/12/2025 अखेरपर्यंत पाठवण्याबाबत दिनांक 19/12/2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनावर विशेष तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात या ठिकाणी येत आहे. अंतिम उत्तर सूची कोणतीही या ठिकाणी बघा जी काही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. म्हणजे आता जे काही तुमचे काही निवेदन असेल आक्षेप असेल तर आता सध्या या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही, कारण ही जी उत्तर सूची आहे तर ती आता फायनल सध्या बघा असणार आहे. अंतिम उत्तर सूची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या जी काही अंतिम उत्तर सूची महा टीईटी 2025 परीक्षेचा निकाल यथाअवकाश या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याचीही संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे जो काही निकाल आहे तर तो निकाल आता बघा लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे. त्या दृष्टीने सध्या बघा हे महत्त्वाचं जे काही 12/1/2026 रोजी जे काही जे सध्या बघा प्रसिद्धी पत्रक आहे तर हे आयुक्तांच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे प्रसिद्ध करण्यात आलंय. तर संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी अंतिम जे काही उत्तर सूची आहे त्याच्या PDF तुम्हाला कुठं मिळणार तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. संपूर्ण जे काही PDF तुमच्या मराठी माध्यमातून तुम्ही परीक्षा दिली असेल, त्यानंतर हिंदी माध्यमातून परीक्षा दिली असेल, त्यानंतर उर्दू माध्यमातून दिली असेल तर त्या संपूर्ण उत्तर सूच्या ज्या आहेत तर त्या आपल्या ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे, ह्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण PDF अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित तुमची जी काही उत्तर सूची असेल, प्रश्नपत्रिका असेल तर ती व्यवस्थित चेक करून घ्या. आता जो काही फायनल निकाल असेल तर तो यथाअवकाश म्हणजे या ठिकाणी लवकरच सध्या बघा प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशा पद्धतीची इथं सूचना देखील देण्यात आली आहे. तर ज्या उमेदवारांचा चांगला स्कोर आला असेल तर नक्कीच बघा त्यांची जी काही पात्रता परीक्षा टीईटी परीक्षेमध्ये जे यश असेल तर ते त्यांना हमखास या ठिकाणी मिळणार आहे. अजूनही या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क जरी मिळाले असेल तरी देखील सध्या बघा आता जी काही तुम्ही सीटेट परीक्षा संदर्भात अप्लिकेशन केलेलं असेल तर त्या सीटेट परीक्षेची जोरदार तयारी सुरू ठेवा. ती परीक्षेला देखील सध्या बघा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही यश हे संपादन करू शकता. तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं आलेलं आहे. आता जी काही उत्तर सूची चेक करत असताना बघा अशा पद्धतीने जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ची फायनल जी काही या ठिकाणी उत्तर सूची आहे तर ती अशा पद्धतीने आहे. आता इथं चेक करत असताना नेमकं माध्यम कोणतं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. तुम्ही जर मराठी माध्यमातून दिलेलं असेल तर ह्या ठिकाणी मराठी म्हणून बघा अशा पद्धतीने माध्यम दिलेलं असतं. तुम्ही हिंदी माध्यमातून दिलं असेल तर ह्या ठिकाणी हिंदी माध्यम म्हणून सध्या लिहिलेलं असतं. त्यानंतर जो काही पेपर असेल, पहिला पेपर 1ली ते 5वी साठी आणि दुसरा पेपर 6 ते 8 साठी. तर हे देखील व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. जो पहिला पेपर असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी असणार आहे, परंतु 6 ते 8 साठी जो काही तुम्ही ऑप्शनमध्ये दिलेला पेपर म्हणजे या ठिकाणी मॅथ संदर्भात आहे, त्यानंतर सोशल सायन्स संदर्भात आहे, तर ती जी सध्या उत्तर सूची व्यवस्थित तुम्हाला चेक करायची आहे. तर हे देखील लक्षात घ्या. त्या ठिकाणी जे काही सध्या बघा पर्याय देण्यात आले इथं बघा मराठी संदर्भात प्रश्न, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही संच देण्यात आलेला होता ABCD अशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो संच असेल आता तुम्हाला समजा या ठिकाणी
सी संच आलेला असेल तर तो सी संचामधले ह्या ठिकाणी हे प्रश्न इथं देण्यात आले 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने. आणि तुम्हाला सी संच असेल तर त्या सी संचामधीलच सध्या बघा ह्या ठिकाणी जे ऑप्शन आहे, म्हणजे या ठिकाणी जे नंबर देण्यात आले ऑप्शन 1 3 4 अशा पद्धतीने, तर हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे, जेणेकरून तुमचं मागच्या अँसर कीमध्ये आणि ह्या अँसर कीमध्ये काही मार्क वाढले का कमी झाले ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. तर ह्या ज्या काही संपूर्ण ह्या ठिकाणी ज्या अँसर की आहे, तर ह्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता इथं बघा ह्या ठिकाणी जी काही मराठी माध्यमाची दाखवण्यात आली, तर इथं पहिल्या पेजवरती 3 विषयाच्या ज्या काही ह्या ठिकाणी उत्तरं आहे, तर ती उत्तरं इथं देण्यात आली. म्हणजे जवळपास इथं 90 मार्कापर्यंत इथं बघा जे काही प्रश्न क्रमांक 90 पर्यंत पहिल्या पेजवर इथं दाखवण्यात आले. त्याच्यामध्ये 3 विषय आहे. मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पहिल्या पेपरचं आहे, 1ली ते 5वी साठी. त्यानंतर पुढचे जे काही 2 घटक आहे, तर ते बघा ह्या ठिकाणी दुसऱ्या पेजवर अशा पद्धतीने देण्यात आले. म्हणजे इथं गणित देण्यात आलंय आणि परिसर अभ्यास. कारण आपल्याला माहिती आहे पेपर फर्स्टमध्ये 5 जे सध्या बघा या ठिकाणी घटक असतात, त्याच्यामधला गणित असेल, परिसर अभ्यास हे ह्या ठिकाणी दुसऱ्या पेजवर इथं देण्यात आलं आहे. आता ह्याच्यामध्ये उत्तर सूचीमध्ये बघा जे काही 2-2 सध्या उत्तरं देखील ह्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेले आहे. ते तुम्हाला दाखवतो. आता हे मराठी माध्यमासंदर्भात इथं देण्यात आलेलं आहे. 1ली ते 5वी साठी पहिला पेपर, बरोबर. आता इथे जर समजा तुम्हाला अशा पद्धतीने इथं 2 जे ऑप्शन आहे, तर ते ऑप्शन इथं देण्यात आलेले आहे. आता इथं परिसर अभ्यासासंदर्भात एक प्रश्न होता. तो प्रश्न म्हणजे इथं बघा 122 नंबरचा प्रश्न होता आणि सी संदर्भात जो काही संच कोड आहे, त्याच्यामध्ये इथे 2 सध्या ऑप्शन देण्यात आले. म्हणजे 2 आणि 3 हे जे आहे, तर इथं अँसर कीमध्ये देण्यात आले. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जो काही प्रश्न होता सी जो काही संच कोडमध्ये तुम्ही जरी ऑप्शन क्रमांक 2 दिला असेल आणि काही उमेदवारांनी 3 दिला असेल, ज्याला सी संच होता, बरोबर. तर त्यांना हे जे काही दोन्ही तुमचे ह्या ठिकाणी राईट असणार आहे. म्हणजे 2 नंबर ऑप्शनवाल्याला देखील गुण मिळणार आहे इथं आणि 3 नंबर ऑप्शनवाल्याला देखील गुण मिळणार आहे. म्हणजे दोघांनी 2 जरी दिलं असेल, 3 जरी दिलं असेल, तर अशा उमेदवारांना देखील या ठिकाणी बघा गुण सध्या मिळणार आहे. मग असे प्रश्न आपल्याला बरेचसे इथं बघा पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास सी संचामध्ये ह्या ठिकाणी जो काही एक प्रश्न इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर बी संचामध्ये देखील प्रश्न आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पुढे अजून तुम्हाला दाखवतो इथं पुढचा डी संचामध्ये देखील प्रश्न सध्या आहे. म्हणजे हे प्रत्येक संचामध्ये 2 ऑप्शनचे जे काही पर्याय आहे, तर ते पर्याय इथं देण्यात आले. म्हणजे दोघांनाही गुण जे असेल, तर ते सध्या बघा इथं मिळणार आहे. आणि ह्यामुळे जर तुम्ही 1 मार्काने या ठिकाणी क्वालिफायसाठी राहून गेले असेल, तर त्यांच्यासाठी हा जो 1 गुण आहे, म्हणजे 1 प्रश्नाचे जे काही मार्क आहे, तर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. तर व्यवस्थित शांत चित्तेने आपली जी काही ह्या ठिकाणी संच कोड असेल, तर तो व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढे बघा ह्या ठिकाणी व्यवस्थित जे काही काउंट असेल, तर ते तुम्हाला करता येईल. तर सध्या संपूर्ण अँसर की आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थित चेक करून घ्या. जो रिझल्ट आहे, तर तो रिझल्ट देखील लवकरच सध्या प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यामध्ये तुमचे जे काही मुख्य डॉक्युमेंट्स आहे, ज्या डॉक्युमेंट्स तुम्हाला टी-ई-टी परीक्षेमध्ये फॉर्म भरत असताना सध्या बघा तुम्ही माहिती दिली होती, तर ते डॉक्युमेंट देखील तुम्ही तयार करून ठेवा. कारण जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट घ्यायला जाणार जिल्हा परिषदला, तर त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे. तर जे डॉक्युमेंट तुम्ही टी-ई-टी परीक्षा फॉर्म भरताना सध्या बघा मेन्शन केले होते, तर ते डॉक्युमेंट सध्या रेडी करून ठेवायचे आहे तुम्हाला. जेणेकरून तुम्हाला ऑफलाईनमध्ये जो काही सर्टिफिकेट जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सध्या पासिंग संदर्भात देण्यात येईल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.